लाख रुपये दिलं किंवा कोटी रुपये दिलं तर ती भेटत नाही. पैसे दिल्यावर भेटतंय की. पैसे दिल्यावर भेटते. पण त्याची किंमतच आईबाप करता येत नाही. पैसे दिल्यावर सगळं भेटतं बिगर पैशाची त्या माहित आहे काय असेल काय असेल ते हा काय? पैसे देऊन सगळं मिळतं पण एक वस्तू मिळत नाही. आई बाप मिळत नाही ते. हा पैसे देऊन खरं सगळ्या प्रत्येक बाजारात सगळं आता सगळं आई मिळतं. बाप बी मिळते पैसे देऊन मिळते तर. खरं मिळते खरं आपल्या आई बाप सगळं जे मिळतं आपलं आई बाप आहे ते मिळत नाही तर काय ना पैसे दिल्यावर मिळते काय मिळालंय तर खरंच सांगते कुठल्याही बाजारात जावा आई बाप मिळत नाही. कोणत्याच बाजारात आई बाप नाही तर पण आई बापाची किंमत पण नाही. पण त्याच आई बापासाठी एक आज अनमोल त्यांच्या लिखीखंड एक त्यांना आज गिफ्ट म्हणलं तरी सुद्धा ती फिक आहे. अनमोल एक वस्तू म्हणलं तरी सुद्धा फिक आहे. त्यांना आज काय द्यायला लागली मी तुम्हाला सांगू का? दाखवू गाव दाखव की. या की पप्पा इकडं तुमच्यासाठी काय आणले बघा की. एक मस्त असं एक तुम्हाला तुम्ही असं म्हणजे विचार पण केला नसेल बाबा आपल्या लिखीने आणलं. इथं या इथं या. गोड अशी आपल्या स्वामींची मूर्ती कशी आहे. आईची लय श्रद्धा आहे स्वामींवर. नाही बरं घेतले माझी एक इच्छा होती म्हणून पायवारी स्वामीची केली. स्वामीची पायवारी केली म्हणलं स्वामीची मूर्ती घ्यावावी. मग कविताला म्हणलं अगं काय नको मला मूर्ती घ्यायची. मग ती मूर्ती घेतली बाबा. पण स्वामी इतकं का आहे मला म्हणत होती चालणं होतंय का नाही हिला वारी होती का नाही ही जी चालायची. पण माझी भक्ती आणि देवाची शक्ती पण आपल्याला एवढं स्वामीने दुःख दिलं नाही बरं काहीच नाही काय नाही हाय अशी हाय अशी जिंदगी खरंच आली बी आली पण ते मला सुद्धा वाटलं होतं की इतक्याला चालू पण आपलं काय दुखत नाही बरं का एवढं आता पाक कडावर वारी केली चालत पण काय सुद्धा आपल्याला त्रास झाला नाही. माझा आत्मा काय म्हणत होता आता मी होय म्हणली पण मला तिथपर्यंत जाय येते का नाही कुणाला माहिती. पोच होतंय का नाही जाईल का नाही आता ताकद. दुखी होती पण काय सुद्धा नाही. सुपरून गेली आधी बी आपली निघाली ते आता पप्पा लगेच आलं घ्यायला कारण की तिथं पण कोण नाही. मग घरी लागतंय की बाय माणूस लगेचच चला 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 नातू लागलाय हुडकायला सगळ्या नाही बरं का घरात. माझा नातू लगी हुडकतो मला नातू सोडून मला जमत नाही. बाबाला म्हणजे पप्पाला हो. म्हणतोय ना तू आई इकडल्या खोलीत नाही तिकडल्या खोलीत नाही गिरणीत नाही. मग आई येडं आपली झालं गेली असेल माझा कुठं. नातू बाय. पप्पा म्हणलं आई गेली आत्याकडे. आता आई आत्याकडे कशाला गेली आणि मला सोडून कशी गेली. आई आली त्याला चुकवून शिना. तर बघा बहिणीनं मूर्ती कशी आहे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं का. मूर्ती तर एकदम भारी आहे एकदम मस्त मला म्हणजे भारी वाटते का नाही. मूर्ती एकदम गाराची अशी पांढरी शिपट असल्यामुळे एकदम भारी वाटते बरं धावून का. आले जणू काय स्वामी साक्षात असं खरोखर आपल्या संग चालते बोलते बसले असं वाटतं. पण खरं स्वामी चालते बोलते फक्त आपल्या मनाचा विश्वास आपल्यावर पाहिजे स्वतःचा विश्वास आपल्यावर पाहिजे. साक्षात स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. झाला तर 3 वेळा झाले अजून 2 वेळा जायचं. तेवढं 2 वेळा गेलं का नाही जीवनाचं सोनच झालं बघा. तेवढं एक करायचं तर हीच परत येते का नाही काय माहिती वय. मी हा ते कधीच विसरत नसते. या ना परत चालणं होईल का मला ती ताकद देणार आहे बघा. होय मी हार जात नाही. मला स्वामी साथ असल्यावर मी कशाला भीती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी डोळं बघून स्वामींना काल पहिल्यांदाच पाहिलं. ज्या वेळेस मंदिरात गेलं त्यावेळेस आई कुणाकडे न बघता एवढी गर्दी ही आई त्या मंदिरात गेल्यानंतर न जर काय बघितलं असेल तिनं तिथं उभा राहून किती ढकलत होती किती पण तिनं मन भरून शुना स्वामींना बघितलं. स्वामींना बघितल्यानंतर न पडदिशी तिनं माझ्या चेहऱ्याकडे बघितलं नाही इकडे तिकडे बघता. माझा आज आत्मा तृप्त झाला. आज भारी वाटलं खुश लय भारी वाटलं. माझ्या मनाजोगं झाला असेल तर आजचा दिवस आहे बघ म्हणलं मला. आज स्वामींचा चेहरा स्वामी मन भरून बघायला भेटलं. आजच्यासारखं सुख खरंच कधीच नव्हतं. आजचा आनंद इतका भारी आहे लय भारी आहे. नाही अजून पण स्वामीला जायचं. अगं ती वडच तशी आहे स्वामींची गेलं की स्वामीला मी जाणार जायचं जाणार अजून पायवारी त्याची करायची. करायचं. मनातली इच्छा आणि देवाचा विश्वास कधीच तुटत नाही. तुटत नाही बरोबर आहे तुमचं. आणि जरी तुमचा विश्वास तुटला तर देव तुमच्या एकदा जर त्या देवाची ओढ लागली ना
देव तुमचा विश्वास तुटू देत नाही. नाही नाही देत. तुमचा तुटू द्या, कितीही खचू द्या. एखादं तुमचं काम नाही झालं तर तुम्ही झटकन म्हणसाल मी एवढं चालत गेली, माझं काम झालं नाही, मी इथनं पुढे त्या करत असतो देवाकडे स्वामी. बघणार नाही. नाही नाही पण देव ती ताकद तुम्हाला एवढी स्ट्रॉंग देतो की त्या क्षणाला तुम्ही रागाला जाताय, पण परत द्या लक्षात येतंय स्वामी शेवट माझं कोण नाही. स्वामी शिवार नाही. नाही जी बरं, बंद आपली पडलेली इच्छा सगळ्या पूर्ण काय झाली. वाटा चालू होत चांगलं असतील तर ते झालं. आपल्या स्वामींमुळे. एक माझ्या मनात आहे, एक रोख रोख तेवढं माझ्या स्वामीने केलं. बाद झालं, मी पायवारे अजून डबल झाले तुमचे. मला पुन्हा घडलं असं, पण ही मग पायवारे तुमचे अजून जय स्वामी समर्थ. आईची एक इच्छा आहे, तिनं काय मागितलं नाही बरं का, काय म्हणली नाही, पण जी तिच्या मनात आहे ती आहे. आता प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते, काही ना काही असतंय, ती तिची तिला माहिती आहे. तिनं काय असं लय मोठं मागितलं नाही. पूर्ण करावी. मी आज स्वामीचे अवश्य पाय होणार. होणार की मी सांगते तुला, ती तुझी काय मागितली ना डोळ्यात झाकून स्वामी ती इच्छा तुझी पूर्ण करणार. तिनं काय धन दौलत मागितली नाही बाबा, मला हीच पाहिजे तीच, असलं पण काय नाही. असू द्या. स्वामींचा अनुभव कसा वाटला? काय म्हणते ती? नाही नाही, भारी वाटलं आपल्याला स्वामीचं. लय चांगलं स्वामी. आय पप्पा इकडे या. लयच भारी. आता ये जाऊ दे, मला उशीर झालाय. मला लाईट दळून पडली बाय, पुढे काय सांगू नका, काय धोकाचे. हा? आठवड झालं माझी लाईट नाही. त्यांच्या गिरणीची लाईटीचं काय गोठा झाला, निघाली ती आता चालली ती. जाऊ दे आता, किती दिवस आपण तर ठेवून घ्यायचं, लिकी पशी किती दिवस राहायचं. तर शेवटी लेक ती लेक असतं, तर लिकीचं काय नाही म्हणते नाही, ती माझं लेक लय चांगलं आहे. सोयऱ्याचं असतं त्यांच्यात नाही थांबून म्हणते ती लय बसून लेक माझं आहे तर म्हणते काय तुझं. पण बघा की कसं आहे, लेक प्रक्रियाचं धन आहे. आई बापाला आणि लेक लेक सारखे मात्र असते, लोक बी सारखे. शेवटपर्यंत त्यांच्या पशी राहतात, त्या गावात राहतात आई बापापाशी. आणि लेकीला मात्र मग परक्याचं धन आहे म्हणते ते. लेकीला काय, तिला घर ते तिला घरच असते. लेक पण दोन घरी दिवा लावते, ही कोणाला दिसणार नाही. होय, दोन घरी लेक दिवा लाव. किती खपतेला मग काय लेक खपत असते काय घरात? नाही खपत नाही लेक. नाही खपत. का खपत नाही सांग की. नसते खपत. लेकीत आणि लेकात का भेदभाव केला जातो? हा? लेकीत आणि लेकात का भेदभाव केला जातो? नसतं, लेक कसं लेकाला राहतं? जी काय असेल ती समजी प्रॉपर्टी दिली जाते, होय. लेकीला दिलं लेकीला जात. बी देते. देते ती देणार देते ती, पण अशी देतच नाही ती, सरस देते ती गहू. देते. विचार की तुझ्या आईला, देते. आई त्यात काय माझं आहे का नाही? मी त्यांनी दिलं तर मी घेणार नाही, कारण की जी काय माझी आहे ती ही समजी इष्ट आहे माझी, मी दिलं तर घेत नाही. पण तिला लेकात कळून आणि चुकलंय. लेकीत भेदभाव करू नये असं मला वाटतं. न, तुझ्या आई म्हणते कळून चुकलं. काय कळून चुकलं? ही आई बापापाशी आपल्या हाय काय आणि नाही काय, का काय देतच नाही ती म्हणून. ती काय द्यायची ती, मी दिली तीच लयच चूक झाली. हो तुम्ही सारखी लेख तुमची अशी म्हणते, तुम्ही एकदा घेऊन जावं. काय करायचं, मी घेऊन गेलं तर भागलं का तुमचं? काय नाही घेऊनच जावा, नाही गं बाई, परत काय देऊच नका, जिथल्या तिथं अजिबात गोड देऊ दिसतं. नका. जिथल्या तिथं गोड दिसतं. अहो 2 दिवस लेक महारात राहिली, 4 दिवस राहिली, अयो राहिली करते ते. तसं नसतं, जिथल्या तिथंच गोड दिसतं. कुठे बी गोड दिसतं. हा मायाच्या आणती इथे जाती राहायला का, ती काय कायमस्वरूपी लेक आपल्यात राहत नसती. तिच्या परपंच तिला ओढ लागलेली असते. पण जिदीनं माझ्या बाईनं आता संसार केला, खऱ्याने एक विचार तू सांगायचं, जिदीनं संसार करते या, कुणाला तरी हात पसरती का? तिच्या मग मी कष्टावरती हेच म्हणतोय हो. सकाळ आज तुम्ही तुमची लेख आहे म्हणून जर लाखो रुपये दिलं, एकदा जर तुमच्या लेकीला आळस, प्रत्येक माणसाचा आळस ही वैर आहे, एकदा जर बसून खायची सवय लागली, तुमची लेख कष्ट करल का? नाहीची. आणि तिच्या लेखा करता काही 4 पैसे कमवल का? उद्या गरज पडली तर म्हणणार आईनं मला लाख दिलेत, अजून उद्या जाऊन लाख आणते. ते काय जन्माला जाते. हा, कोणी कुणाला दिले घेतलेले कमी नाही, फक्त स्वतःच्या आई तर किती स्वतःच्या हिमतीनं काहीतरी कष्टानं कमवाय पाहिजे. करावं लागतं, स्वतःच खावं लागतं. आई तर आईला दिलं तर आईला की मागती माघारी. अगं तुला एवढं दिलं तर मला त्यातलं थोडं तरी दे. चुकून अहो ही नाती अशी आहे ती, भलं लेकीनं तुमच्याकुंड घेतलं तर तू आज ना उद्या लेकीला तुम्हाला देणंच आहे, आणि तुम्ही लेकी कुंड घेतलं तर आज ना उद्या लेकीला ती देणंच आहे. देणंच आहे. ही व्यवहार आहे, यावर याच्यात चालढकल होईल, पण ज्या वेळेस ही व्यवहार टोकाच्या पावलाला जाईल त्यावेळेस नात्यात रंग राहत नाही. नाहीच राहतच नाही. त्यामुळे फक्त नातं जपायचं, पण निस्वार्थी जपायचं. स्वार्थी जपायचं. बरोबर आहे. मी तर म्हणते कुठलं नातं जपायचं नाही, फक्त जे आपली येते ना, आपली येते जी आपली खरं आपली येते त्यांच्या संग नाती सांभाळायची. आणि जे आपले नाती आहे ते, जे महाग नाती ती बोलते ती, तसली नाती 10-15 कोस लांब आपल्यापासून राहिलेली लई चांगली, नसलेली बरी. एक तर मी खोटं सांगत नाही तुम्हाला, जन्म दिलेली आई तेवढं आपल्याला वाईट चितणार नाही. जन्म आई बापाने जी लेकराला दिला ती आपली आई बाप त्या लेकराचं वाईट व्हावं असं कधीच म्हणणार नाही. ती भले ती लेकरू त्याच्या पोटाला कसलं पण येऊ द्या,
माझ्या लेकाचा लेकीचा असं खावा होईल अशी कधीच कुठली आहे म्हणत नाही. पण दुसरे आपल्या संग हसून बोलते पुढे गेली की आपली निंदा करते. त्यामुळे जाऊ द्या, ते परमेश्वरावर सोडून द्या. अगं, तसं तुम्ही म्हणत असं जा, म्हणा- निंदा परमेश्वरावर सोडून दे. अहो, असं हातात तुझ्या स्वामीची मूर्ती आहे. तुला मी मगाशी पण सांगितलंय, पण इथं लागतंय. निंदकाचं घर असावं शेजारी. केल्याशिवाय चांगलं होत नसतं. आपलं कर्म आपल्या संग आहे ना. बाकीचे टेन्शन घेऊ नको. सोन्यासारखी 2 लेकरं आहे ती तुझ्या भायला भाई देऊन काम करते ती. कशाला जगाचा विचार करते ती? तुला 10 रुपये कमी पडल्यावर कोण जगातला आणून देत नाही. काय करायचं? माझं संग आहे की. ये घ्या रे.